मस्त चमचमीत नूडल्स तयार झालेले आहेत, छान मोकळे मोकळे होतात. पण हे काही साधेसुधे नूडल्स नाही आहेत, हे आहेत ज्वारीच्या पिठाचे नूडल्स. आपलं घरी भाकरीचं पीठ असतं, त्या पिठापासून आपण नूडल्स पण घरीच तयार केले आणि त्यानंतर हा माल मसाला पण लावलेला आहे. हे इतके छान लागतात ना. तुम्ही जर तुमच्या मुलांना नूडल्स आवडतात आणि त्यासाठी चांगला एक उत्तम हेल्दी पर्याय शोधताय, तर ही रेसिपी तुमच्यासाठी. आणि खरं सांगते, करायला अतिशय सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत ज्वारीचे नूडल्स. अगदी आपलं नेहमीचं भाकरीचं पीठ असतं ना ज्वारीचं, तेच वापरून हे नूडल्स करायचे आहेत. करायला एकदम सोपे आहेत आणि चवीला पण खूप भारी लागतात. रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघू. तर आपल्याला 2 स्टेप्समध्ये नूडल्स करायचे आहेत. पहिल्यांदा ज्वारीच्या पिठापासून नूडल्स करायचे आहेत आणि मग परत त्याचा मसाला करायचा आहे. या दोन्हीसाठी लागणारं साहित्य बघूया. नूडल्ससाठी आपल्याला लागेल 1 कप ज्वारीचं पीठ, चवीप्रमाणे मीठ आणि 1 टेबलस्पून तेल. नूडल्सच्या मसाल्यासाठी आपल्याला लागेल पातळ चिरलेला कोबी अर्धा कप, पाव कप उभी पातळ चिरलेली शिमला मिरची, पाव कप गाजर, 1 लहान पातळ चिरलेला कांदा, 1 मोठा चमचा भरून बारीक चिरलेला लसूण, 1 छोटा चमचा भरून किसलेलं किंवा चिरलेलं आलं, 2-3 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चमचा सोया सॉस, 1 मोठा चमचा शेजवान चटणी, 1 चमचा टोमॅटो केचप, पाव चमचा काळी मिरी पूड, चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हिरवी कांद्याची पात. साहित्य समजलं, रेसिपीला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपल्याला ज्वारीच्या पिठाचे नूडल्स करून घ्यायचे आहेत. तर आपण 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं होतं, त्याच कपाने आपल्याला पाऊण वाटी पाणी उकळायला ठेवायचं. तर पाण्याला उकळी आली, यामध्ये घालायचे मीठ चवीपुरतं. 1 अर्धा चमचा मीठ घातलं, 1 चमचा तेल घालूया आणि या उकळत्या पाण्यामध्ये ज्वारीचं पीठ घालू. गॅस कमी करायचा, याला मिक्स करून घेऊया. तर हे बघा, पीठ चांगलं मिसळलं, गॅस बंद करायचा, यावर झाकण ठेवायचं. याला 10 मिनिटं असंच ठेवून देऊया, म्हणजे ज्वारीच्या पिठाला चिकटपणा येतो, चांगली उकळ बसते ना त्यामुळं, आणि मग आपल्याला नूडल्स व्यवस्थित करता येतात. 10 मिनिटं झाकून ठेवूया. तर एक 10 मिनिट झालेली आहेत, पिठाला मस्त उकळ बसली आहे. आता आपण याला परातीमध्ये काढून घेऊ. आता आपल्याला याला गरम गरम असतानाच मळायचं आहे, पण हाताला चटका लागत असेल तर आपण सुरुवातीला मॅशरने याला असं मॅश करूया, म्हणजे हाताला चटकाही लागत नाही आणि गरम गरम मळता येतं. तर गरम गरम असतानाच याला मॅशरने मळलं. आता हे हाताला सोसवेल असं झालं आहे, पण हे खूप कोरडं वाटतं आहे. मी थोडासा पाण्यामध्ये हात घेते आहे आणि याला चांगलं मळून घेणार आहे. आपण याला चांगलं मळून घेतलं की नूडल्ससुद्धा अगदी व्यवस्थित आपल्याला पाडता येतात, एकसंध होतात. त्यामुळं चांगलं मळून घ्यायचं आणि हाताला पाणी लावून घ्यायचं. याला एक 3 ते 4 मिनटं तरी असं चांगलं मळून घेऊ. आणि हे बघा, आपण याला चांगलं मळून घेतलं आहे. हे पीठ मळण्यासाठी मी परत साधारण 1 पाववाटी पाणी वापरलं असेल जास्तीचं. पीठ बघा छान मऊसूत झालेलं आहे. लगेच याचे नूडल्स करूया. तर आता नूडल्स करण्यासाठी आपला चकलीचा साचा असतो किंवा शेवचा, तो घेतला आहे. त्याला मी जाड शेवीची जी चकती असते ना ती लावून घेतली आहे. आता यामध्ये आपण काय करूया, हा एकसंध रोल असाच भरायचा आहे. तुकडे तुकडे करून भरू नका, नाहीतर मग मध्ये गॅप राहतो आणि नूडल्स तुटतात. म्हणजे चकली करताय, शेव करताय, सगळ्याला ही टीप लागू होते. याला व्यवस्थित दाबून बंद करायचं आहे, मध्ये हवा ठेवायची नाही. आता दुसरीकडे चाळणी घेतली आहे, त्या चाळणीला आपण तेल लावून घेऊया आणि यावर आपण हे नूडल्स पाडूया. मोठी चाळणी घ्यायची आणि याला पातळ पसरवत जायचं. एक साचा बरोबर एवढ्या मोठ्या चाळणीमध्ये मावला. तर आपण नूडल्स याच्यावर घालून घेतले. तर वरून मी थोडंसं तेल लावून घेते याला. तुम्हाला माहिती आहे ही रेसिपी मला कुठून समजली? मी एका पाककृती स्पर्धेसाठी गेले होते. तिथे एका ताईंनी ही रेसिपी केली. त्यांचा पहिला नंबर आला आणि त्या ताई दुसऱ्यांच्या घरी जाऊन स्वयंपाकाची कामं करतात आणि त्यांच्याकडून मला ही रेसिपी समजली. मला खूप आवडली म्हणून मी ती लिहून आणली आणि ती तुमच्यासोबत शेअर करते. मला त्या ताईंचं नाव आठवत नाही आहे, पण त्या बार्शीच्या आहेत आणि अतिशय सुंदर तयार होते ही रेसिपी. मी तुम्ही सांगितल्यावर बऱ्याचदा करून बघितली. तर आपण हे नूडल्स आता चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत. यांना आता वाफ द्यायची. आता इकडे कढईमध्ये पाणी आधीच उकळायला ठेवलं होतं. आता यामध्ये ही चाळणी ठेवूया, याच्यावर झाकण ठेवायचं
आणि याला 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचं. सुरुवातीला गॅस मोठा ठेवा, जर पाणी उकळतं नसेल तर. पाण्याला उकळी आली की गॅस मध्यम करायचा, एकदम कमी पण करू नका, आणि 10 ते 12 मिनिटं याला वाफ काढायची. तर एक 12 ते 15 मिनिट झालेली आहेत. मध्यम आचेवर मी याला वाफ दिली. तुम्हाला जर एका स्टेजला वाटलं की बाबा हे खूप कोरडे होतात, तर थोडंसं पाण्याचा हबकावरून मारू शकता. आपण तेल आधी लावलं, थोडंसं पाणी मारलं तरी पण चालू शकेल. आणि नूडल्स आपले व्यवस्थित शिजलेले आहेत. हे कसं ओळखायचं? जेव्हा आपण याला हात लावतो ना, मग अशी हे चिकटत होतं. आता हे अजिबात हाताला चिकटत नाही. गॅस करूया बंद. याला बाहेर काढूया. याला बाहेर काढू आणि संपूर्ण गार करून घेऊ. हे आत्ता तुम्हाला एकमेकांना चिकटल्यासारखे दिसतात, पण हे गार झालं की चांगले मोकळे होतील. एक 20-25 मिनटं असंच ठेवलं की हे संपूर्ण गार होईल, मग आपण नूडल्स करायला घेऊ. तर साधारण एक 20-25 मिनिट मी ही चाळणी अशीच ठेवून दिली होती. फक्त ना काहीतरी पातळ झाका, नाही तर नूडल्स एकदम सुकल्यासारखे होतात. तर एक हलके कोमट असतानाच आपण याला काढून घेऊ. खूप गार पण होऊन देऊ नका. तर काय करते मी, हे खालनं मोकळे आहेतच, असंच्या असं आपण याला एका ताटामध्ये काढूया. आणि याला कोमट असतानाच थोडंसं मोकळं करून घ्यायचं आहे. हे काय असे आपल्या नेहमीच्या नूडल्ससारखे लांब लांब राहत नाहीत, पण असे थोडे थोडे तुकडे तुकडे होतात. पण आपल्याला शेवटी तुकडे करूनच खायचे. पण छान मोकळे होतात बरं का, अजिबात चिकटून वगैरे बसत नाही. आणि हे बघा, नूडल्स आपण चांगले मोकळे करून घेतलेले आहेत. हाताला मी थोडंसं तेल लावलं आणि नूडल्स चांगले मोकळे करून घेतले. फक्त एक तुम्हाला सजेस्ट करेन, मी 2-3दा ट्राय घेतला. त्यातला एकदा तर गोळाच झाला होता. कारण काय होतं ना, जेव्हा आपण ते नूडल्स घालतो त्यावेळी खूप लेअर एकावर एक देतो. त्यापेक्षा सरळ तुम्ही पातळ असा मोठी कुरडई कशी घालतो तसं एकदम पातळ एकच सिंगल लेअर द्यायचा. म्हणजे ते चांगले शिजले पण जातात, पटकन शिजले जातात आणि मोकळे करायला सोपं पडतं. किंवा तुम्हाला असं गोल नाही करायचा, सरळ असं एक लेअर घालायचा, तोडायचं, परत दुसरी पट्टी घालायची. अशा प्रकारे सिंगल लेअरमध्ये तुम्ही नूडल्स करून त्याला वाफवून घ्या, आणखीन चांगले होतील. आता हे तर छान झालेले आहेत आणि याला मी असं मोकळं करून घेतलेलं आहे. आता आपण नूडल्स मसाला करून त्यामध्ये घालूया. आता नूडल्स करण्यासाठी कधीही मोठी कढई घ्यायची, ज्याच्यामध्ये नूडल्स व्यवस्थित मोकळेपणाने हलवता येतात. यामध्ये घेऊया तेल. तर साधारण एक 3 टेबलस्पून तेल मी घेते. आता आपण चायनीज जरी ज्वारीचा करत असलो तरी चायनीज प्रकार आहे. गॅस मोठा ठेवायचा आणि शक्य होईल तर पातळ कढई वापरायची, म्हणजे तो स्मोकी फ्लेवर त्या भाज्यांना येतो, शिवाय भाज्या क्रंची होतात. तर इथं मी 3 टेबलस्पून तेल घेतलंय. हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तेल चांगलं तापलं, यामध्ये घालूया एकदम बारीक चिरलेला लसूण. लसूण भरपूर घ्यायचा. एकदम बारीक चिरलेलं आलं आणि एक उभा पातळ चिरलेला कांदा, किंवा तुम्ही साध्या कांद्याऐवजी पातीचा कांदा पातळ करून घातला तरी चालेल. आता गॅस मोठा आणि याला परतून घेऊया. 1 मिनिटासाठी परतायचं. चायनीज रेसिपीचं सिक्रेट म्हणजे ज्या भाज्या आपण याच्यामध्ये घेतो त्या मोठ्या आचेवर परतायच्या, म्हणजे त्या मऊ न होता कुरकुरीत होतात. जर तुम्ही एकदम कमी आचेवर याला केलं ना तर त्या गिळगिळीत लागणार. कांदा परतला. आता घालूया उभी चिरलेली हिरवी मिरची, उभी पातळ चिरलेली शिमला मिरची, उभं पातळ चिरलेलं गाजर. भाज्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करू शकता. उभा पातळ चिरलेला कोबी, चवीपुरतं मीठ. लक्षात घ्या, आपण नूडल्सला मीठ घातलंय, हे मीठ आपण आत्ता यापुरतंच घालतोय. त्याचबरोबर सोया सॉसमध्ये मीठ असतं, त्या अंदाजाने मीठ घालायचं. आता गॅस मोठाच ठेवायचा आणि या भाज्या 2 मिनिटं मोठ्या आचेवर परतायच्या. तर भाज्या आपण 2 मिनिटं मस्त परतल्या. आता गॅस मी कमी करते. यामध्ये घालूया सोया सॉस, टोमॅटो केचप. टोमॅटो केचप कशासाठी घालतो तर थोडासा चवी बॅलन्स करण्यासाठी, कारण आपण सोया सॉस घातला ना तो उग्र असतो, त्याला बॅलन्स करण्यासाठी टोमॅटो केचप घालायचा. 1 चमचा शेजवान चटणी घालायची, थोडीशी मिरपूड घालायची, अगदी पाव चमचा, आणि याला मिक्स करायचं. हे घ्या, सगळे सॉस घातले, याला चांगलं परतून घेतलं. आता यामध्ये घालू थोडीशी कांद्याची पात आणि तयार केलेले नूडल्स. आता याला चांगलं मिक्स करायचं आहे, टॉस करायचं आहे. एकदम असं भात हलवतो तसं हलवायचं नाही. झाऱ्या घ्यायचा, वरून टाकायचं, झाऱ्या घ्यायचा, वरून टाकायचं. अगदी ज्वारीचेच नाही, कुठल्याही प्रकारचे नूडल्स किंवा फ्राईड राईस करताना तेव्हा आपल्याला हीच काळजी घ्यायची, जेणेकरून त्याचा लगदा होत नाही, ते तुटत नाही. ठीक आहे. याला आपण या पद्धतीने मोठ्या आचेवरच मिनिटभरासाठी असं टॉस करून घेऊया. तुम्हाला सांगते, तुम्हाला वाटेल कसे लागेल, पण खरं सांगते, हे फक्त जेव्हा उकडलं होतं ना तेव्हा सुद्धा खूप छान लागत होते. आणि त्यानंतर याला आपण हा चायनीजचा सगळा माल मसाला लावला आहे, त्यामुळं ते आणखी चवीला छान लागतं.
मी तुम्हाला 100% सांगते, तुम्ही जर इथं सांगितलेल्या टिप्स वापरून हे नूडल्स केले आणि अशा पद्धतीने त्याला चायनीजचा माल मसाला लावून हे मुलांना दिलं ना, मुलांना खूप आवडेल. तुमची मुलं म्हणतील परत एकदा तसेच नूडल्स तयार कर. तर थँक्यू व्हेरी मच ताई, तुम्ही ही रेसिपी माझ्यासोबत शेअर केली त्यासाठी. आणि हे घ्या, याला मी मिनिटभर टॉस केलं. गॅस करूया बंद. परत एकदा यावर आपण थोडीशी कांद्याची पात घालूया आणि हे मस्त असे आपले ज्वारीचे नूडल्स तयार झाले, जे आपण साध्या घरी भाकरी असते की नाही, भाकरीच्या पिठापासून तयार केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण हे नूडल्स तयार केले. पण एक सांगते, हे जे आपण आधी नूडल्स तयार करून ठेवले ते तुम्ही आधीच करून ठेवा आणि आयत्या वेळी तुम्हाला जेव्हा हे करायचे आहे, जेव्हा खायचे आहे, तेव्हा हे गरम गरम असे टॉस करून खा. खूप मस्त लागतात. म्हणजे तुम्हाला अगदी एकाच वेळी सगळे करण्याची गरज नाही आहे. ज्वारीचे नूडल्स समजा तुम्ही तास 2 तास आधी करून ठेवले आणि आयत्या वेळी जर तुम्ही 2 बॅचेसमध्ये 3 बॅचेसमध्ये करून ठेवले तरी पण चालतात. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रेसिपी नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.